क्रांती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी। तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। पत्रकाराला मारहाण करणाऱ्या गावगुंडांवर गुन्हे दाखल। शिळडायगर पोलीस ठाण्यावर परिसरातील पत्रकारांची धडक। पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी। कल्याण ग्रामीण भागातील पत्रकार समाजकंटकांनी शुक्रवारी भर चौकात मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पत्रकारांकडून देखील संताप व्यक्त करण्यात आला आहे। मात्र शिळडायगर पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल करत असताना पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल न केल्याने माध्यमांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। तर कायदेतज्ञांच्या सल्ल्यानुसार गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। शिळफाटा चौकातील पत्रकाराला मारहाणीचा सीसीटीव्ही समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे। शिळगावातील राहुल काटे आणि जितू आलिमकर यांनी फावड्याच्या दांडक्याच्या सहाय्याने पत्रकार विनोद भास्कर यांना मारहाण केली आहे। शिळडायगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या प्रकारानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी ठाणे पोलीस आयुक्त डॉक्टर आशुतोष डुमरे यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे। मात्र शिळडायगर पोलीस ठाण्यात आरोपींवर कलम 118(1), 115(2), 351(2), 3-5 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। काय गुन्हा दाखल केलाय, कोण आरोपी आहेत, पुढील कारवाई काय करणार? शिळडायगर गावामध्ये ग्रामदेवता मंदिर ट्रस्ट मिळकतीबाबत एक जमीन आहे 45 गुंठे। त्या 45 गुंठाच्या जमीनच्या बाबत ग्रामदेवता मंदिर ट्रस्टने सदरची जमीन विक्री केलेली आहे। त्या विक्रीच्या कमी जास्त भावावरून गावामध्ये वाद चालू आहे। 2-3 महिने झाला सदरचा वाद चालू आहे। ते आपले पत्रकार जे भास्कर आहेत त्याचे वडील सुद्धा ह्या सभासदामध्ये आहेत, म्हणजे त्याचे ते आहेत। तर मग हे गावामध्ये त्यांच्या आपापसात वाद होत असल्यामुळे, जमिनीच्या पैसे देवाणघेवाणीचे वाद होत असल्यामुळे काल राहुल रमेश काटे व जितू शांताराम आलिमकर यांनी विनोद शनिवार भास्कर यांना काल चौकामध्ये काठ्यांनी मारहाण केली। त्याबाबत सदर उपचार घेत आहेत, विनोद भास्कर हे उपचार घेत आहेत। त्यांची सविस्तर FIR घेऊन त्यांच्यानुसार नवीन कलम 118(1), 115(2), 351(2) आणि 352(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत। आता पत्रकाराची तब्येत कशी आहे? पत्रकाराची तब्येत चांगली आहे। त्याचे सिटी स्कॅन रिपोर्ट काढले होते। सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। सदर बाबत अधिक तपास करीत आहोत। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत। तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत धन्यवाद।